नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या मधल्या ओळीमध्ये मी जो मुद्दा टॅग केला आहे तो काही जणांना कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं वाटेल, कारण आज खरं म्हणजे आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र हा थेट विदेशी परदेशातनं येत असलेली जी गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नंबर 1 राज्य झालेलं आहे असा दावा केला आहे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी, की आधीचं जे वसुली सरकार होतं ते सरकार गेलं आणि एक उद्योगस्नेही असं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आम्ही यशस्वी झाल्यामुळं, या सरकारच्या कर्तृत्वामुळं महाराष्ट्रामध्ये थेट पुन्हा एकदा विदेशी परदेशी गुंतवणूक जी आहे ती वाढलेली आहे आणि आपलं राज्य हे प्रथम क्रमांकावरती गेलेलं आहे. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. महाराष्ट्राला 716 किलोमीटरचा लांब असा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तम अशा पायाभूत सुविधा आहेत. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ही कायम चांगली राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या शेती उत्पादनाची स्थिती अनुकूल असते. महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखं जे अगदी ब्रिटिश कालखंडापासून एक महत्त्वाचं व्यापारी शहर राहिलेलं आहे ते शहर आहे. महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेट ऑफिसेस खूप मोठ्या प्रमाणात आहेत, स्पेशली मुंबईमध्ये आहेत. महाराष्ट्र असं उद्योगस्नेही राज्य आहे की ज्याच्यामध्ये ऑटोमोबाईल, औषध निर्मिती, कृषी विषयक अशा सगळ्या गोष्टी आहेत, ज्याला गोल्डन ट्रायंगल आपण म्हणू किंवा आता क्वाड्रटल म्हणू आपण, ज्याला चतुष्टकोन असा. तर मुंबई, पुणे, नाशिक आणि काही प्रमाणामध्ये औरंगाबाद, नागपूर यापैकी कुठलंही तुम्ही शहर घ्या, या शहरांच्या उपस्थितीमुळं महाराष्ट्र हे पूर्वीपासून उद्योगस्नेही राज्य राहिलेलं आहे. पण आघाडी सरकारच्या काळामध्ये ह्या सरकारनं जे काही काम केलं असेल त्यामुळं महाराष्ट्राचा नंबर घसरला असा तेव्हाच्या विरोधी पक्षांनी आरोप केलेला होता. आणि मग नवं सरकार सत्तेवरती आल्यानंतर तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी आणि आत्ताच्या विरोधकांनी वेदांता वगैरे सारखे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळं हे आत्ताचं शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार हे आपल्या हायकमांडला म्हणजे केंद्रीय नेतृत्वाला अनुकूल अशा गोष्टी करतं आणि म्हणून महाराष्ट्रातले सगळे उद्योग हे गुजरातला गेलेत अशा पद्धतीने सांगितलं. आणि मग एक प्रकारचं राजकारण महाराष्ट्रानं बघितलं आणि आपल्या सगळ्यांना खूप हळहळ वाटली होती की महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर जातात. पण आत्ता महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या गुंतवणुकीसंदर्भातली आकडेवारी घोषित झाली आहे, ज्यांचा अर्थविषयक अभ्यास आहे. मी थोडा विद्यार्थी म्हणून त्याकडे बघतो, तर आपल्या देशाची अर्थविषयक प्रगती ही इतर देशांच्या तुलनेनं बरी आहे, चांगली आहे अशा पद्धतीची आकडेवारी आपल्या देशात आत्ताच जाहीर करण्यात आली. त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि आश्चर्यकारकपणे कृषी क्षेत्रामध्ये जो विकासाचा आपला दर आहे तो फार उत्तम आहे. अगदी 4% वगैरे कृषी क्षेत्रानं आपल्या विकासाचा दर नोंदवला आहे. अर्थात काही सबसिडीच्या योजना असतील आणि काही प्रमाणामध्ये उत्तम पद्धतीचा जो मॉन्सून आहे आणि आपल्या अर्थातच शेतकऱ्यांची जी वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पकपणे आणि आत्ता हल्ली तर जे तरुण शेतकरी आलेले आहेत त्यांच्यामुळं जे वेगळे प्रयोग शेती क्षेत्रामध्ये होत आहेत, या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे आपलं एकूण उद्योग जगत हे भरारीच्या दिशेनं चाललेलं आहे. आणि बऱ्याच अर्थविषयक आंतरराष्ट्रीय संस्थांना असं वाटतं की जे मानांकन वगैरे करतात की भारत हा जगाच्या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं ग्रोथ इंजिन ठरणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला हे आरोप प्रत्यारोप होणार आहेत आणि इतके सकारात्मक बाजू सांगितल्यानंतर मी जसं सुरुवातीला म्हणालो की आमच्यासारख्यांना असं का वाटतं की याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत, तर जे बऱ्याच जणांना असं वाटू शकेल की द्राक्षाला कोल्हे आंबट, तर ते का ते पण आपण बघूया. पण त्याच्या आधी ही जी सर्वोत्तम बातमी महाराष्ट्रासाठी आलेली आहे त्याचंही एकदा आपण नीट असं विश्लेषण करू. ही केंद्र सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये मार्च 2019 ते एप्रिल 2023 2020-21 ते 2022-23 पर्यंतची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार जी काही गुंतवणूक झालेली आहे त्या गुंतवणुकीचे तपशील आता माझ्या हातामध्ये चार्ट आहेत की महाराष्ट्रामध्ये 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या काळामध्ये महाराष्ट्रात 2020-21 मध्ये 1,19,734 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. 2020-21-22 मध्ये की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ही गुंतवणूक थोडीशी कमी झाली, ती 1,14,964 कोटी रुपये एवढी झाली. पुन्हा 2022-23 मध्ये, कारण 2022च्या जूनमध्ये हे सरकार गेलं आणि नवीन सरकार आलं, तेव्हा ही थोडीशी पुन्हा वाढली. पण 2020-21च्या तुलनेनं तरी थोडीशी कमी आहे, पण ती गुंतवणूक वाढली आणि 1,18,422 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली. आणि एकूण गेल्या 3 वर्षातली महाराष्ट्रामध्ये झालेली जी गुंतवणूक आहे ती 4,07,328 कोटी रुपये
एवढी मोठी आहे आणि एकूण देशामध्ये जी काही 39 लाख समथिंग हजार कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा वाटा हा 29%. म्हणजे 100 रुपये जर या देशामध्ये आले असतील तर त्यातले 29 रुपये हे महाराष्ट्रामध्ये ह्या विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवलेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जे विदेशी खाजगी गुंतवणूकदार होते त्यांच्या गुंतवणुकीचा वेग हा थोडा वाढला आणि नंतर कमी झाला आणि तो एकदम मोदी सरकारच्या काळामध्ये बऱ्यापैकी कमी झाला होता. पण आत्ता मात्र तो वाढताना दिसतोय आणि त्याचा मोठा लाभार्थी हा महाराष्ट्र आहे. मग इथेच तर खरी आकडेवारीची जी गोम आहे ना ती इथे आहे. महाराष्ट्राची इतर राज्यांची अत्यंत तीव्र स्वरूपाची स्पर्धा सुरू आहे. आपल्या शेजारचं कर्नाटक, त्याच्या पलीकडे असलेलं तामिळनाडू आणि आपल्या शेजारी असलेलं गुजरात या राज्याबरोबर महाराष्ट्र राज्याची अत्यंत तीव्र स्पर्धा सुरू आहे गुंतवणूक आकृष्ट करण्याच्या दृष्टीनं. आणि अत्यंत टायनी वगैरे छोटं म्हणून जे राज्य ओळखलं जातं त्या दिल्लीची सुद्धा महाराष्ट्राबरोबर स्पर्धा सुरू आहे. मग ज्या वेळेला मी हा चार्ट बघतो त्यावेळेला आपण हा जो दावा करतो की महाराष्ट्र नंबर 1 आहे, पण तो नंबर 1 असण्यामागं महाराष्ट्रामध्ये जर सरासरी 3 वर्षाची गुंतवणूक बघितली तर 1,19,000 कोटी, 1,14,000 कोटी आणि यावर्षीची 1,18,000 कोटी. सो ही अशी फ्लॅट अशी गुंतवणूक आहे. फार काही खाली गेले महाविकास आघाडी सरकारमुळं आणि नवं सरकार आलं म्हणून काही फार वाढलेलं नाही. मग खेळ कुठे झाला आहे तर तो जो मी आत्ता तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे त्याच्यामध्ये झाला आहे. कर्नाटकनं 2020-21मध्ये 56,864 कोटी रुपये 84 कोटी रुपये आपल्याकडं गुंतवणूक करून घेतली होती. पण एकदम मोठासा जंप त्यांच्या गुंतवणुकीमध्ये दिसतोय तो 2021-22ला आणि तो थेट 1,63,000 कोटी रुपयावरती गेला आहे. त्यावेळेला महाराष्ट्रात 1,14,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि पुन्हा तो गुंतवणुकीचा त्यांचा जो दर आहे तो कमी होतो. तो होतो 2022-23ला 83,628 कोटी रुपये. आणि या 3 वर्षामध्ये या कर्नाटकनं महाराष्ट्राला अत्यंत तीव्र स्पर्धा केलेली आहे. महाराष्ट्राची एकूण गुंतवणूक 29% आहे तर कर्नाटक आपल्या खालोखाल आहे आणि तो आहे तब्बल 24%. म्हणजे काय झालं आहे तर मधल्या 3 वर्षातल्या 2020-21, 21-22 आणि 22-23 यातल्या 21-22मध्ये जवळपास 50,000 कोटी रुपयाची जी अतिरिक्त गुंतवणूक कर्नाटकनं स्वतःकडे आकृष्ट केली होती ती एकदम कमी झाली आणि त्यामुळं कर्नाटक आपल्याशी असलेल्या स्पर्धेतनं बाहेर पडलं. तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे गुजरात. आता गुजरातची पण आकडेवारी बघा. गुजरातनी 2020-21मध्ये 1,62,830 कोटी रुपयाची गुंतवणूक आकृष्ट केली होती. त्यावेळेला महाराष्ट्र 1,19,000 कोटीवरती होता. पुन्हा गुजरातची जी गुंतवणूक आहे ती एकदम सडन ड्रॉप आहे. तो 2021-22मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं 20,169 कोटी रुपये आणि आता हे सरकार आल्यानंतर काही फार मोठी वाढ झालेली नाही. जे काही वेदांत वगैरे गेलं तरीसुद्धा त्या गुजरात राज्यामध्ये 37,059 कोटी रुपये एवढीच गुंतवणूक झाली. म्हणजे महाराष्ट्र 1,19,000 कोटी, 1,14,000 कोटी आणि 1,18,000 कोटी असाच कॉन्स्टंट आहे. तर इतर राज्याचा मात्र एकदम जंप दिसतोय आणि ते एकदम खाली पडलेत. कारणं काही असतील, कारण त्यातली काय एकतर निवडणुकीचं वर्ष असेल, निवडणुकीच्या वर्षाच्या निमित्ताने झालेल्या घडामोडी असतील किंवा तिथे सरकार अस्थिर असल्यामुळं म्हणजे स्पेशली कर्नाटकबद्दल आपण म्हणू शकतो किंवा तिथे काय सतत त्यांच्यावरती लाचखोरीची वगैरे टीका झाली वगैरे माहीत नाही आपल्याला. पण या कुठल्या तरी अज्ञात कारणामुळं या 2 राज्याची गुंतवणूक कमी झाली आणि तरीसुद्धा ही राज्य महाराष्ट्राबरोबर स्पर्धा करतायत. महाराष्ट्रामध्ये 29% गुंतवणूक झाली आहे ह्या 3 वर्षात, कर्नाटकमध्ये 24%, गुजरातमध्ये 17%, दिल्लीमध्ये 13%, तामिळनाडूमध्ये 5%, हरियाणामध्ये 4%, तेलंगणामध्ये 3%, झारखंडमध्ये 1%, राजस्थानमध्ये 1% आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 1%. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2 राज्य म्हणजे 3 राज्य एकमेकांशी स्पर्धा करतायत आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला असं दिसतं आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये खूप स्टीप कॉम्पिटिशन. आता प्रश्न असा पडतो की कुठल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक आली, तीही आता आपल्याकडे आकडेवारी आहे. सर्व्हिस सेक्टर, कारण आपल्याकडे इंडस्ट्रियल ग्रोथ जो आहे तो कधी -1%, कधी 4% वगैरे होतो आणि ज्या इंडस्ट्रियल म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली की त्याचा उद्योग जगतावरती स्पेशली रोजगारावरती परिणाम होतो असं आपण म्हणतो. पण आपल्याकडच्या सेवा क्षेत्रानं कमालीची ग्रोथ रजिस्टर्ड केलेली आहे. म्हणजे आता 25% वगैरे ह्या गतीनं आपलं सेवा क्षेत्र वाढतंय. तर ही गुंतवणूक आली आहे कुठं बघा. सर्व्हिस सेक्टरमध्ये आलेली आहे 16%, कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये आलेली आहे 15%, टेलिकम्युनिकेशनमध्ये आलेली आहे 6%, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आलेली आहे 6%,
कन्स्ट्रक्शन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये आलेली आहे 5%, कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटमध्ये आलेली आहे 4%, ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्समध्ये आलेली आहे 3%, केमिकल्समध्ये आलेली आहे 3%, आणि मग इतर काही क्षेत्रामध्ये आलेली गुंतवणूक आहे 3%. तर हे गुंतवणुकीचं जर ब्रेकअप आपण बघितलं तर मग आपल्याला लक्षात येतं की पुण्यातली आय टी इंडस्ट्री का वाढते आहे आणि आय टी इंडस्ट्रीला आकृष्ट करण्याच्या दृष्टीनं ही जी नवीन आपली आय टी पॉलिसी आता आपण आणलेली आहे त्या आय टी पॉलिसीचा काय उपयोग. आता अजून एक इंटरेस्टिंग भाग आहे, ही गुंतवणूक जी आली आहे ती कुठून आली आहे. फार मोठ्या देशांनी गुंतवणूक केली आहे का महाराष्ट्रामध्ये, तर माझ्या मते जे टॅक्स हेव्हन्स आहेत त्या टॅक्स हेव्हन्समधनं ती गुंतवणूक अधिक आलेली आहे. आणि त्याचाही चार्ट जो अधिकृत आकडेवारीचा हा जो आलेख आहे तो माझ्या हातात आहे. मॉरिशसमधून भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे ती आहे 26%. त्यानंतर सिंगापूरमधून गुंतवणूक झाली आहे ती 23%. म्हणजे या मॉरिशस आणि सिंगापूरमधूनच आलेल्या गुंतवणुकीची ही आकडेवारी जर आपण बघितली तर मग खालचा ड्रॉप जो आहे तो आपल्याला समजून घ्यायला लक्षात येईल. अमेरिकेतनं USA आलेली नंतरची गुंतवणूक आहे 3ऱ्या क्रमांकाची केवळ 9%. नेदरलँडमधून आलेली गुंतवणूक आहे 7%, जपानमधून आलेली गुंतवणूक आहे 6%, युनायटेड किंगडम इंग्लंडमधून आलेली गुंतवणूक आहे केवळ 5%, UAEमध्ये की जे नानारला वगैरे आपल्याकडे प्रकल्प करणार आहेत त्यांच्यातनं आलेली गुंतवणूक आहे केवळ 2%, जर्मनीमधून आलेली गुंतवणूक आहे 2% आणि सिप्रसमधून आलेली गुंतवणूक आहे 2%. आणि म्हणून आपल्याला हे टॅक्स हेवन आणि या संदर्भातल्या ज्या गुंतवणुकीचे जे तपशील आहेत ते तपशील लक्षात घेतल्यानंतर आणखीन जर खोलातच जायचं असेल तर महाराष्ट्रानं या काळात किती गुंतवणूक आकृष्ट केली, 4,07,327 कोटी रुपये. कर्नाटकनं 3,35,056 कोटी रुपये. म्हणजे साधारणपणे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 80 ते 90 हजार कोटी रुपयाच्या 90 हजार कोटी रुपयांचा फरक आहे. गुजरातनं 2,39,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे खेचली या 3 वर्षात. दिल्लीनं 1,90,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर ही जी सगळी राज्य आहेत ही एकमेकांशी स्पर्धा करतायत आणि ती स्पर्धा अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे. आता ऑब्व्हियसली राजकीय प्रतिक्रिया येणारच, कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते की वसुली सरकार आहे आणि वसुली सरकारमुळं उद्योग जगतामध्ये काही फार अनुकूल वातावरण नाही आहे आणि त्यामुळं इथे कोणी यायला तयार नाही आहे. आकडेवारी तसं काही सजेस्ट करत नाही. त्यानंतर जो सत्ता बदल झाला त्यानंतर त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की हे जे सगळे लोक आहेत हे गुजरात धार्जिणे आहेत, ते मोदी शहा धार्जिणे आहेत. तशीही काही आकडेवारी सजेस्ट करत नाही. आत्तासुद्धा महाराष्ट्रामध्ये हा जो काही नंबर 1 वगैरे आपला आला तो आत्ता मी सांगितला की तो महाराष्ट्राचं जे कर्तृत्व आहे ते अगदी सुरुवातीपासून आहे ते तसंच आहे. आत्ता आपल्याला जो नंबर 1 आला आहे तो मुख्यत्वे कर्नाटक आणि गुजरातमध्ये ज्या गुंतवणुकीचा वेग घसरला आहे त्यामुळं आलेला आहे, हे स्पष्ट केलं. त्यामुळं राजकीय नेत्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. कारण श्री अजित पवार असं म्हणाले की असं जर काही असेल की ही गुंतवणूक इतकी वाढलेली आहे वगैरे तर एक श्वेतपत्रिका काढा, हे जे उद्योग बाहेर गेलेले त्याचे तपशील जाहीर करा, किती रोजगार वाढणार आहेत तेही सांगा, आणि जर आम्हाला हे लक्षात आलं तर मग मी तुमचं अभिनंदन करेन. आता मी ज्या द्राक्ष का आंबट आहेत असं म्हणतो, काय आहे की आपल्या देशामध्ये खूप साऱ्या विदेशी गुंतवणुकीच्या करार मदार होत असतात आणि प्रत्येक राज्य हे स्पर्धेमध्ये आपलं राज्य पुढं आहे असं दाखवतं, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतं. प्रत्यक्षामध्ये ती गुंतवणूक किती होते, त्यातनं रोजगार किती होतात, निर्मिती होते, याबद्दलचे तपशीलसुद्धा जाहीर करायला हवेत. आपण नकारात्मक नाही आहोत, पण महाराष्ट्रातल्या उद्योग जगतासमोरची आजची आव्हानं काय आहेत. प्रचंड वाढलेले विजेचे दर, सरळ या उद्योगपतीकडे मागितली जात असलेली खंडणी, त्या उद्योग जगताच्या उभारणीमध्ये ज्या काही गोष्टी कंत्राट स्वरूपात असतात त्याबद्दलचे होत असलेले वेगवेगळ्या पातळीवरचे आग्रह, आणि अजूनही अगदी छोटा उद्योग उभारायचा असेल आणि मोठा उद्योग करायचा असेल तर कुठल्याही उद्योग जगतातल्या मंडळींशी मी बोलतो तर लाल फितीचा जो कारभार आहे ना तो अजूनही फार काही त्याच्यामध्ये सुधारणा झाली असं दिसत नाही. काही प्रयत्न जरूर झाले, ॲडव्हान्टेज महाराष्ट्र वगैरे सारखे, पण ती एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये विदेशी गुंतवणूक येते आहे. त्याची वेगवेगळी मी सुरुवातीची कारणं सांगितली, पण तरीसुद्धा एक विश्वासार्ह डेस्टिनेशन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर आपण दूर करू शकलो तर मग मात्र महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत ते अधिक मोठ्या प्रमाणामध्ये येतील आणि त्याचा अर्थातच महाराष्ट्रातल्या ज्या अत्यंत उत्तम पद्धतीच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा असलेल्या राज्याला त्याचा उपयोग होईल. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न हाच आहे की एखादी महत्त्वाची घडामोड की जी तशी वाटताना आपल्याला विकासात्मक वगैरे वाटते पण त्याच्यामागे राजकारण असतं, ते राजकारण तुमच्यासमोर मांडावं
आणि त्याचे अर्थ पण समजून घ्यावे. मी आणि ABP माझा सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरती आहोत. आम्हाला तिथं फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कमेंट करा. आम्ही त्याची नोंद घेतो आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या सूचना असतात त्याची अंमलबजावणीसुद्धा करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.